कुकिंगची तुम्हाला सुरुवातीपासून आवड होती, म्हणजे ऑलवेज इनटू कुकिंग, का अचानक एकदम ते हातातलं तुम्ही डॉलरमध्ये पैसे तुम्हाला फिक्स कॅश सॅलरी येते आणि ते सोडून हे करायचं, राईट. तर तेव्हा थोडं कन्व्हिन्स करणं अवघड होतं. लॉकडाऊन नंतरची 1-2 वर्ष मराठी पदार्थ पोस्ट करणारा एकच आपलं चॅनल होतं. प्रत्येक घरात एक युट्यूबर किंवा एक म्हणजे एका गृहिणीला तुम्ही एम्पावर केलेलं आहे. गिल्ट मध्ये न राहता इतकं छान आयुष्य दिलेलं आहे, ते एन्जॉय करायचं आणि थोडंसं बॅलन्स, स्वतःकडे मेन लक्ष देणं गरजेचं. 2009 ते जवळपास 2015 पर्यंत माझ्या त्या चॅनलला फक्त 50,000 सबस्क्रायबर होते. कालबाह्य होत चाललंय की किती तुम्हाला सबस्क्रायबर येतात आणि फॉलोअर येतात, इट डझंट मॅटर. आणि कधी सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय? खूपदा. पण आज तुम्ही तिकडचं सोडून आपल्या मायगावी मायदेशी परतलेले आहेत आणि त्याच्या माझ्या मते आय एम शुअर यू आर अर्निंग मोर दॅन व्हॉट यू अर्न देअर. नमस्कार, एम्पावर मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपला एम्पावरचा एपिसोड हा खूप खास आहे, कारण की आपल्या बरोबर ज्या आज गेस्ट आलेल्या आहेत त्या एक गृहिणी तर आहेच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे नाव आणि जी उंची कमवलेली आहे ती सगळ्यांसाठी निश्चितपणाने खूप एम्पावर करणारी आहे. आज आपल्या बरोबर मधुरा मॅडम आहे. मॅडम नमस्कार. तुम्ही तुमचा वेळ दिला, आमच्या बरोबर आलात, त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानते. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक वेगळाच क्षेत्र तुम्ही निवडला आणि ज्या काळामध्ये युट्यूब मध्ये आपण कसं पुढे जातो हे माहित नव्हतं, त्या काळामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेऊन आज तुमचे माझ्या मते 70-1 लाख सबस्क्रायबर्स आहेत. मला खूप आनंद वाटतं की अशा एम्पावर्ड वुमेन आज आपल्या बरोबर वावरतायत आणि अजूनही महिलांना पुढे घेऊन चाललेल्या आहेत. तुमच्या ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? सगळ्यात आधी मनापासून धन्यवाद. एकतर तुम्ही तुमच्या राजकीय क्षेत्रात इतके व्यस्त असतात, त्यातून तुम्ही वेळ काढून हे खरं तर सामाजिक कार्य आहे आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे आणि खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. मधुराज रेसिपीचं सुरुवात 2007 मध्ये झाली. ऍक्च्युली अमेरिकेमध्ये होते मी, शिकागोमध्ये होतो आम्ही, आणि संत तुकाराम महाराज म्हणतात की एवढ्यासाठीच केला होता आटास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि मी आयुष्याच्या त्याच टप्प्यावर होते. लग्न झालं होतं, अमेरिकेमध्ये होते, नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर होता, मी अमेरिकेत बँकेत काम करत होते, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये माझं काम सुरू होतं. म्हणजे जे आपण स्वप्न बघतो ती स्वप्नपूर्ती झाली होती. आणि संध्याकाळी थोडासा वेळ मिळायचा. मग तेव्हा ब्लॉगस्पॉट फार ट्रेंडिंग होतं, म्हणजे ब्लॉग लिहायचे, ब्लॉगवर माहिती लिहायची. तर मग मी गुगलवर काही ब्लॉगस्पॉट किंवा काही पदार्थ सर्च केले तर मराठी पदार्थ मला मिळाले नाहीत. म्हणजे ठेचा आहे, पिठलं भाकरी आहे, पुरणपोळी आहे. म्हणून मग या हेतूने की नाही, हे ब्लॉगस्पॉट म्हणा, गुगल म्हणा, हे जागतिक व्यासपीठ आहे आणि यावर आपली मराठी खाद्य संस्कृती आली पाहिजे. म्हणून मग मधुराज रेसिपी असंच ब्लॉगस्पॉट सुरू केलं. ते फ्री असतं ब्लॉगस्पॉट, तुम्ही फक्त जाऊन लॉग इन करायचं आणि मग मी घरी जे काही केलं त्याचे फोटो काढायचे, जी काही शक्य असेल तितकी माहिती लिहायची आणि अपलोड करायची. असं सलग 2 वर्ष केलं. पण असं सलग 2 वर्ष केल्यानंतर एक गोष्ट जाणवली की थोड्या मर्यादा आहेत ब्लॉगस्पॉटला. जेवढा रीच हवा तेवढा नाही मिळत आहे, किंवा असं जितकं काम करतोय तितकं त्याला प्रतिसाद नाही येते. आणि मग 2008 मध्ये गुगलने युट्यूब घेतलं, मग युट्यूबची सुरुवात झाली. मग युट्यूब जेव्हा सुरू झालं तेव्हा असं काहीच नव्हतं आत्ता जे आहे, की ते क्षेत्र कसं पुढे जाईल, काय होईल, कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, मॉनेटायझेशन, हे काहीही नव्हतं. पण अगेन मी युट्यूबला पदार्थ मराठी सर्च केले तर एकही मराठी रेसिपी नव्हती. आणि मग याच हेतूने सुरुवात केली की नाही, आपले मराठमोळे पदार्थ या व्यासपीठावर आले पाहिजे. म्हणजे हा प्रवास असाच होता की पोहता नव्हतं येत पण पाण्यात उडी मारली. आणि काय होतं ना, तुम्ही काही करत नसाल आणि काही प्रायोगिक तत्वावर केलं तर कदाचित तुम्हाला सपोर्ट मिळतो, पण हातातलं तुम्ही डॉलरमध्ये पैसे तुम्हाला फिक्स कॅश सॅलरी येते आणि ते सोडून हे करायचं, तर तेव्हा थोडं कन्व्हिन्स करणं अवघड होतं. पण मग कन्व्हिन्स करायचं तर तेवढं मला डेडिकेशन देणं महत्वाचं होतं. त्यामुळे मग पहिल्या 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केले होते.
पण तरी मॉनिटायझेशन वगैरे काहीही नव्हतं तेव्हा, फक्त पॅशन होतं की नाही आपले पदार्थ आले पाहिजे. पण मग इतकं रिगरसली काम केल्यावर मग नवऱ्यालाही असं वाटलं की ही बाई काहीतरी करतेय, मग त्यांनाही जरा असं काहीतरी वाटलं. मग ते म्हणे की नाही राहू देत, तू आता सध्या पैसे हा हेतू नकोच ठेवूस, आपण एक समाज कार्य म्हणून याकडे बघूयात आणि तसंच करूयात. आणि मग तेव्हा म्हणजे 2010ला माझा वाढदिवस जानेवारी महिन्यात असतो, तो जानेवारी महिन्यात वाढदिवसाला त्यांनी मला प्रोफेशनल कॅमेरा घेऊन दिला. कॅमकॉर्डर तेव्हा होता, DSLR नव्हतं. आणि माईक घेऊन दिला, लेपल माईक सेनहायझरचा. आणि मग तिथून मग नवऱ्याने साथ दिल्यावर मग काय मागे वळून बघायचा प्रश्नच नव्हता. वाव, म्हणजे इतकं इन्स्पायरिंग आहे हे. बिकॉज ऍक्च्युली तुम्ही म्हणता की आज आपण बघतो की अनेक लोक आपला देश सोडून बाहेर जातात, की बाहेर चांगलं पेमेंट आहे, चांगली नोकरी आहे, चांगली लाईफस्टाईल आहे. पण आज तुम्ही तिकडचं सोडून आपल्या मायगावी मायदेशी परतलेले आहेत आणि त्याच्या माझ्या मते आय एम शुअर यू अर्निंग मोर दॅन व्हॉट यू अर्न देअर आजच्या घडीला. आणि ते पण स्वतःच्या कम्फर्ट लेवलला, स्वतःच्या इंडिपेंडन्सच्या हिशोबाने तुम्ही काम करताय. तर निश्चितपणाने ती एक फिलिंग तुम्हाला वेगळीच असणार आहे की तुम्ही एक इंडिपेंडेंट वुमन आहात. तुम्ही तिकडे जॉब करत होता डेफिनेटली, बट त्या जॉबमध्ये आणि आताचं जो तुमचं प्रोफेशन आहे, तर तुम्ही कोणतं जास्त एन्जॉय करतात किंवा तुमचा तो जो स्टार्क डिफरन्स आहे? बिकॉज तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये होता आणि आज तुम्ही ऍब्सोल्युटली कुकिंग सेक्टरमध्ये आला, FMGC मध्ये आलेला आहे. तर त्याच्यामधला तुम्हाला काही असा अनुभव जाणवतो की काही डिफरन्स आहे? भरपूर फरक आहे. कारण बँकेत माझी नोकरी होती, त्याच्या आधी मी 10 वर्ष काम करत होते. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षापासून मी जॉब करते. त्यामुळे 9 ते 6 जॉब रुटीन आणि तिथे असणारे मर्यादा, लिमिटेशन्स आणि स्ट्रगल्स हे सगळं माहिती होतं. त्यामुळे कुठे ना कुठे मनात होतं की आता थोडा ब्रेक घेऊयात आणि 9 ते 6 या जॉब रुटीन मध्ये न जाता काही वेगळं करता येईल का बघूयात. आणि हे असं झालं ना की आवड असली की सवड मिळते. म्हणजे पॅशन ऍक्सिडेंटली टर्न इन टू प्रोफेशन असं म्हणेल. जर युट्यूब नसतं तर बाकी वाटा कदाचित मोकळ्या झाल्या असत्या, पण यातून छान एक माध्यम मिळालं आणि जी आवड आहे ती पुढे न्यायलाही संधी मिळाली. तुम्ही 2008 मध्ये तुम्ही सुरू केलं युट्यूबला, त्यावेळेस तर म्हणजे काहीच नव्हतं ऍब्सोल्युटली. म्हणजे भरपूर भारतातल्या लोकांना तर युट्यूब काय आहे किंवा मॉनिटायझेशन काय असतं हा कॉन्सेप्ट आता माझ्या मते एक 10 वर्षात जरा जास्त बूस्ट झालेला आहे. तर त्या काळामध्ये तुम्हाला भारतातनं व्ह्युअर्स कसे होते किंवा फॉरेन कंट्रीजचे व्ह्युअर्स जास्त होते असं काही जाणवलं? तेव्हा भारतामध्ये व्ह्युअरशिप नव्हतीच. ओके. कारण स्मार्टफोनही नव्हते. म्हणजे अमेरिकेतही स्मार्टफोन नव्हते, तर भारत तर फार लांबची मागे राहिला. तेव्हा हार्डली एक 2Gचा जमाना होता भारतात. त्यामुळे कॉन्टेंट कन्झ्युम भारताबाहेर व्हायचं. ओके. आणि ती गरज लक्षात घेऊन की कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, मग या हेतूने मग मधुराज रेसिपी मराठी नसताना भाषेचं माध्यम इंग्रजी होतं तेव्हा. आणि मग इंग्रजीमध्ये मधुराज रेसिपीची सुरुवात केली की जेणेकरून की आपले मराठी पदार्थ त्या भाषेच्या माध्यमातून भारताबाहेर कारण कॉन्टेंट कन्झ्युम व्हायचं, तर सर्व प्रांतातल्या सर्व देशातल्या लोकांपर्यंत ते पोहोचावं म्हणून मग इंग्रजी भाषेचं माध्यम घेऊन मग सुरू केलं. ओके. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की आपलं जे मराठमोळं जेवण किंवा जे महाराष्ट्रीयन फूड इन जनरली जो आहे त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल? म्हणजे इंडियन्स तर डेफिनेटली आपण सगळ्या प्रकारचे फूड आयटम्स खातो, बट फॉरेन कल्चर खूप वेगळं आहे, त्यांचे टेस्ट बर्ड्स खूप वेगळे आहे, त्यांना तिखट जो प्रमाण असतो ते त्यांचं खूप वेगळं आहे. तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली संस्कृती आपलं फूडचं कल्चर एक्सेप्ट करताय असं तुम्हाला कधी वाटलं होतं? आता रेसिपी करणं आणि जगापुढे सादर करणं हा एक भाग झाला, पण असं म्हणतात ना की जेव्हा तुम्ही एखादं कार्यक्षेत्र निवडता तेव्हा त्याचा सर्व पैलू तुम्हाला हाताळता आले पाहिजे. बरोबर. मग पदार्थ जसे दाखवत होते तसंच माझा एक स्वतःचा एक स्वअभ्यासाचा भाग म्हणून भारतीय खाद्य संस्कृती, मग ती वेदकालापासूनची खाद्य संस्कृती, मग कारण मराठी खाद्यपदार्थांचं मूळ वेदकालात आहे किंवा भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये, मग हा अभ्यास. मग हे करत करत असताना उलगडत गेलं की अरे मराठी खाद्य संस्कृती तर खूप विस्तृत आहे, डायव्हर्सिफाईड आहे आणि जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. त्यामुळे महाराष्ट्रात बघाल तर लोकसंख्येवाईजही
भारतामध्ये दुसरा क्रमांक आहे. बरोबर. किंवा सेकंड लार्जेस्ट स्पोकन भाषा कुठली आहे तर ती मराठी आहे. आणि तशीच मग खाद्य संस्कृती पण प्रचंड विस्तृत आहे. म्हणजे कोकणाची त्याची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची वेगळी, मराठवाडा, खानदेश, विदर्भ. आणि मग हे शिकत असताना ते खूप असं मलाच खूप असं इंटरेस्टिंग वाटत गेलं, त्याच्यात आवड निर्माण होत गेली. त्यामुळे मग असं मराठी पदार्थांना का कमी लेखलं गेलं हे मला खरं असं वाटतं की खूप आपणच आपल्या पदार्थांना अंडररेट केलंय की काय असं वाटत गेलं. कारण इव्हन तेव्हापासून म्हणजे मी 2007 ब्लॉग रायटिंग पासून ते आतापर्यंत टिल लॉकडाऊन नंतरचे 1-2 वर्ष मराठी पदार्थ पोस्ट करणारा एकच आपलं चॅनल होतं मराठी भाषेतलं. बरोबर. आणि इतर भाषेतली मंडळी त्याच्यात जास्त रसही नव्हती घेत. पण जवळपास मग 12 वर्ष म्हणजे एक तर गेल्यानंतर मग आता हा बदल मला जाणवायला लागला, ज्याचा मला खरंच आनंद होतो. एकतर महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या गृहिणी त्यांनी सुरू केलं युट्यूब चॅनल खानदेश विदर्भ, आणि ते खूप छान वाटतं, आपली संस्कृती येते. बरोबर. पण तिथे न थांबता आता बरेच शेफ आहेत, रणवीर ब्रार आहे, संजोत कीर आहे, युअर फूड लॅब आहे. ही लोक पण मग छान असं चूल मांडून भाकरी करतात, मालवणी चिकन करतात किंवा चमचमीत झुणका करतात. हे दिस इज अचिव्हमेंट फॉर मी. मला असं वाटतं की हे मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या बाहेर गेले पाहिजे ही ओढ जास्त आहे. बरोबर. आणि त्यांना तो दर्जा मिळाला पाहिजे. म्हणजे आता अलीकडेच गेल्या महिन्यातच घडलेलं एक छोटीशी गोष्ट आहे. माझी मुलगी, तिला शाळेमध्ये फूड स्टॉल लावायचा होता आणि ते इट वॉज फॉर गुड कॉज की डोनेशन साठी करायचंय. मग ती माझ्याकडे आली, म्हणजे लाव, काहीच हरकत नाही. पण मग डोनट आणि कुकीज त्याकडे तिचा जास्त कल होता. मग तिला म्हणलं आपण ओल्या नारळाच्या करंज्या ठेवूयात विकायला. मग ती फारच म्हणजे ती अशी फार नाराज झाली, अगं तू काय ओल्या नारळाच्या करंज्या मला विकायला लावते. आता तिला म्हणलं ट्राय तर करूया, तसंही डोनेशन साठी. नाही झालं तर आपण बाहेर जाऊन तो बंद करू फूड स्टॉल, बाहेर जाऊन लोकांना देऊन येऊ. इतकं छोटी गोष्ट आहे, तू लाव म्हटलं. मग आता ठीक आहे, कसं बसं मी तिला कन्व्हिन्स केलं की ओल्या नारळाच्या करंज्या विक. तर ती कशी बशी कन्व्हिन्स झाली. मग आता भाव काय द्यायचा, मग तिथून सुरुवात. मग तिला म्हणलं की नाही, आपण बाहेर बाजारात मार्केटमध्ये गेलो तर डोनट म्हणजे काय, बेसिकली तळलेला मैद्याचा गोळा, 1-2 रुपयाचा चॉकलेट सॉस लावतात, त्याला आपण 150-150 रुपये घेऊन ते घेतो आणि खातो. म्हणलं ओल्या नारळाची करंजी, त्याला खूप सारे स्किल आहेत, मेहनत आहे आणि खूप तासाची मेहनत आहे. तर आपण 50 रुपयाला एक ओल्या नारळाची करंजी विकायची. मग ती अजून चिडली. ती म्हणे तू माझी बहुतेक आता बोहनी पण नाही करायची, असंच तुझं मानस. मग झालं, कसा बसा 100 करंज्या तिला दिल्या. मग तिने स्टॉल लावला, रेट वगैरे दिला आणि पहिल्या अर्धा तासात 100 करंज्या 50 रुपयाला एक ओल्या नारळाची करंजी तिने विकली आहे. सरप्राइज्ड. शी ऑल्सो मस्ट बी व्हेरी सरप्राइज्ड. सो हा कुठे ना कुठे मला असं वाटतं की हा दर्जा मराठी पदार्थांना मिळाला. डेफिनेटली. म्हणजे आपण आपल्या पदार्थांमध्ये, आपल्या कल्चरमध्ये, आपल्या ट्रेडिशन्स मध्ये जर आपण प्राईड ठेवलं तर आपण मग ते दुसऱ्यांकडून एक्सेप्टन्स मागू शकतो. आणि ऍक्च्युली आता असं झालंय, जगाच्या पाठीवर असं कोणतं देश नाहीये जिथे महाराष्ट्रीयन किंवा इंडियन कुझिन मिळत नाही. म्हणजे आता सगळीकडे इंडियन रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत आणि इनफॅक्ट फॉरेनर्स आपल्या इंडियन कुझिनला जास्त प्रेफरन्स देतात. ठीक आहे, आपल्याला तिखट जास्त लागतं, त्यांना त्याचं प्रमाण कमी लागतं, पण त्यांना आपलं बटर चिकन झालं, पनीरची भाजी झाली, ह्या गोष्टी त्या खूप आवडीने खातात. वडापाव, पावभाजी, मिसळ. म्हणजे मिसळ तर एक असा पदार्थ आहे की जगाच्या पाठीवरती कोणालाही सांगितलं का, पुण्याच्या आणि नाशिकच्या मिसळमध्ये एक टफ कॉम्पिटिशन दरवेळेसची असते, बट मिसळ म्हटलं की ते सगळ्यांचा एक आवडीचा पदार्थ झाला. म्हणजे हळूहळू जो तुमच्या माध्यमातनं किंवा असे जे युट्यूबर्स, असे जे ब्लॉगर्स पुढे येत आहेत, त्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्याच सगळे जे फूडचं जे कल्चर आहे त्यांना एक आयडेंटिटी इंटरनॅशनली द्यायचं तुम्ही काम केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली थँक्यू पण म्हणायला हवं की तुम्ही हे आता सगळे मिळून करतात, त्याचा मला आनंद होतो. कारण तुमच्यापासून झाली, एकटी पुरेशी नाही याची जाणीव आहे. आणि हे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मग इव्हेंच्युअली भारताच्या बाहेर जाऊनही ते एका स्केलला आलं पाहिजे अशी इच्छा आहे. म्हणजे ऍक्च्युली एका वेने तुम्ही हे तर केलंच आहे, म्हणजे यू हॅव प्रमोटेड इंडियन फूड कल्चर,
पण त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक घरात एक युट्यूबर किंवा एक म्हणजे एका गृहिणीला तुम्ही एम्पॉवर केलेलं आहे. बिकॉज मला स्वतः आठवतं, मला तुमचा व्हिडिओ माझ्या मम्मीने दाखवला होता आणि मी घरात कधीही बसले की बॅकग्राऊंडला माझी मम्मी तुमचे व्हिडिओज बघत राहायची आणि माझ्या कानावर कंटिन्यू आवाज पडत राहायचा. तर मी नेहमी म्हणायचे की त्यांचा आवाज किती गोड आहे, एकदम असा म्हणजे नावासारखाच एकदम मधुर आवाज आहे त्यांचा. आणि तुम्ही सांगितलेल्या रेसिपीज वगैरे, इनफॅक्ट मी मँचेस्टरला होते त्यावेळेस, लहान होतो, कुकिंग आपल्याला रेसिपीज खूप येत नाही आणि त्यावेळेस सगळ्यांनी बसून ठरवलं की आज काहीतरी बनवायचंय. तर मग काय बनवायचं, मग आयटम ठरवायचा, युट्यूबवर जायचा, व्हिडिओ बघायचा, त्याच्यात निम्मे शिम्मे तुमचेच व्हिडिओज असायचे. व्हिडिओ बघून मग ते इन्ग्रेडियंट्स आणायचे आणि ते बनवायचं. हे आमचं फिक्स्ड इव्हनिंगचं रुटीन होतं. आणि तशा पद्धतीने तुम्ही इतक्या लोकांना तुमच्या माध्यमातून स्वयंपाक तर शिकवलाच आहे, पण आज घराघरामध्ये बायका फोटोज काढणं, छोटे छोटे व्हिडिओज काढणं, ते टाकणं, त्याच्यातनं अनेक महिला मॉनिटायझेशन सुद्धा करताय. म्हणजे इन अ वे यू हॅव इन्स्पायर्ड द सोसायटी ऑल टुगेदर. तुम्ही सुरुवात केली, तुमचं बोल्ड मूव्ह होता त्या काळामध्ये, बट त्या मूव्हने खूप लोक इन्स्पायर झालेले आहेत आज, आणि आज घराघरात युट्यूबर्स झालेले आहेत. त्याचा मला मनस्वी आनंद आहे आणि त्या माध्यमातून आपलं कल्चर डेफिनेटली खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट झालेलं आहे. तुमच्या आता ह्या युट्यूबच्या प्रवासामध्ये माझ्या मते तुम्ही कंटिन्यू तुमचे शूट्स चालू असेल, तुमचे इव्हेंट्स चालू असतात, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं कौटुंबिक जे आयुष्य आहे, तुमच्या मुलांना वेळ देणं, हे कशा पद्धतीने हँडल करतात? मला मुळात जर एक इन्स्पिरेशन म्हणाल तर हे माझं प्रोफेशन मॅनेज करून फॅमिलीला वेळ देता येतो याचाच मला जास्त आनंद होतो आणि ती कुठे ना कुठे इन्स्पिरेशन आहे. त्यामुळे काम करायला जास्त आणखी उत्साह होतो. कारण आता इथे काय होतं, मुलं 8च्या आत घरातून बाहेर निघतात, मुलं नवरा ऑफिससाठी. बरोबर. मग 4 पर्यंत ते घरी येतात, 4 ते 5च्या दरम्यान सगळे परत घरी येतात. सो 8 ते 4 ही पूर्ण वेळ मला माझ्या कामासाठी मिळते, जो बऱ्यापैकी पुरेसा वेळ आहे की मला जर अभ्यास करायचा तर अभ्यास करू शकते, ट्रॅव्हल करायचं ट्रॅव्हल करू शकते, शूट आहे. तर फॅमिलीचं सगळं बघून, म्हणजे कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या बघून मला हेही मॅनेज करता येतं, याचा जास्त आनंद होतो. ते कुठे ना कुठे इन्स्पिरेशन मिळतं की चला, म्हणजे कुठे ते 9 ते 6चा जॉब स्ट्रगल न करता माझ्या पेसने, माझ्या आवडीने, माझ्या सवडीने हे सगळं साध्य करता येतं. आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुलांचा किंवा तुमच्या हस्बंडचा किती तुम्हाला सपोर्ट राहिलेला आहे? आता हस्बंडने डेफिनेटली तुम्ही सांगितलंय की त्यांच्या सपोर्टने आज तुम्ही इथपर्यंत येऊ शकला, पण मुलांना असं कधी जाणवतं का की अरे मम्मी बिझी आहे, किंवा मम्मी आज आपल्या बरोबर येऊ शकत नाही बाहेर, किंवा तिला कुठे ट्रॅव्हल करायचंय, इव्हेंटला जायचंय, 2-3 दिवस गावी चालली आहे, असं कधी मुलांकडनं जाणवतं का ते एकदम सपोर्टिंगली तुम्हाला सांगतात की नाही मम्मी यू शुड डू इट? आता थोडे मोठे झालेत त्यामुळे कळतं त्यांना, पण शक्यतो मी कायम सांगते की मधुराज रेसिपी कॅम्प नंतर आहे, पण पहिले मी आई आहे, एक गृहिणी आहे, एक बायको आहे. आणि त्या अनुषंगाने जे जे आपल्या गोष्टी असतात, सण असेल, घरात वाढदिवस असतील, कार्य असतील, कुलाचार असतील, तर हे करायला मला मनापासून खूप आवडतं. त्यामुळे मग कॅलेंडर सेट करतानाच ते किंवा इव्हेंट घेताना त्या दृष्टीने घेतले जातात. मग काही सणाच्या तेच एक कारण आहे, म्हणजे बिग बॉसला मला बोलवतात, सलग 5 सीझन बोलवलंय, पण ऐन गणपतीच्या वेळेस त्यांचं शूटिंग सुरू असतं आणि मला ते माझे गणपती वगैरे नसतात मिस करायचे. पण आता काही इव्हेंट किंवा काही संधी अशा असतात की तिथे नाही सोडतायत. बरोबर. मग तेव्हा ह्या गोष्टी आता अलीकडे स्पेसिफिकली लॉकडाऊन नंतर हे सुरू झालंय की नाही, काही गोष्टी मला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, किंवा कधी कधी वाढदिवस मिस होतात, काही सण मिस होतात. पण मग अशा वेळेस समजून घेतात आणि सपोर्ट असतो मुलांचाही की तू जा, असं. म्हणजे आधीच्या पिढीचं, म्हणजे मला असं वाटतं की मिलेनियल म्हणजे माझ्या पिढीला थोडं असं वाटायचं आई वर्किंग म्हणजे मुलं बिचारी गरीब, आणि असं एक पिक्चर क्रिएट केलं होतं. पण आता तो जनझी आणि जन अल्फा मध्ये तो एक त्यांना आवडतं, आई बिझी आहे, आई वर्किंग आहे, किंवा अगदी पैसे नसेल कमवत, वर्किंग जरी नसेल तरी ऍक्टिव्ह आई असलेली, की बाबा ती तिचं योगा करते किंवा कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीत बिझी. मुलांना हे आवडतं आणि ते खूप छान सपोर्ट करतात. तुम्ही हे सगळं करत असताना, आता तुम्ही सांगितलं 8 ते 4 तुमचा फ्री टाइम असतो, विच तुम्ही वर्किंग टाइम म्हणून युज करता, फॅमिलीला वेळ देता, मुलांना वेळ देता, तुम्ही स्वतःसाठी कसा वेळ काढता? तुम्हाला वेळ मिळतो तेवढा? मिळतो. काढून घेता? येस. कारण पहाटे लवकर उठायची सवय आहे. ओके. त्यामुळे 5ला उठलं म्हणजे 1 तास जर लवकर उठलं,
नेहमीच्या वेळेपेक्षा, तर स्वतःसाठी वेळ देता येतो. मग योग करता येतं, ध्यान करायला वेळ मिळतो. त्यामुळे तो एक छान स्वतःसाठी वेळ मिळाला. एक 30 मिनिटाचा जरी वेळ काढता आला तरी पूर्ण दिवस छान फ्रेश राहतो. म्हणजे आता ध्यान मध्ये मग मी ईशा फाउंडेशन मध्ये सद्गुरूंचं शांभवी महामुद्रा त्याची दीक्षा घेतली. मग ते त्याच्यात तुम्ही इतके चार्ज होता की दिवसभर कुठे थकवा जाणवतच नाही. ते इतकं पॉवरफुल आहे. आपल्याकडे अनेक वेळा आपण असं बघतो की एक गृहिणी किंवा एक आई ज्यावेळेस असते तर आपल्याकडे अजूनही असं कल्चर आहे की आई म्हणजे ती सगळ्यात लास्ट येते. तिच्या पहिले तिचं कुटुंब, तिचा नवरा, तिचे मुलं, तिचा संसार, स्वयंपाक, पाणी सगळ्याला प्रायोरिटीज देऊन स्वतःला कुठेतरी ती एकदम लास्ट कुठेतरी लिस्टमध्ये तिचं नाव असतं, कदाचित कधी नसतं सुद्धा. मी अनेक वेळा महिलांना विचारते की घरी तुम्ही स्वयंपाक करत असताना कधी असं सांगतात की आज मला हे बनवायचंय म्हणून मी बनवणार, तुम्हाला खावं लागेल? कारण की अनेक वेळा असं तर महिला सांगते की नवऱ्याला विचारते तुम्हाला आज काय खायचंय, मुलांना विचारते तुम्हाला आज काय खायचंय. म्हणजे कुठेतरी महिलांनी स्वतःला प्रायोरिटाईज करायला हवं किंवा त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या आवडीनिवडींकडे कुठे लक्ष द्यायला हवं, असं माझं एक पर्सनल ओपिनियन आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच खूप गरजेचं आहे, कारण कुठल्याही कुटुंबाचा आधारस्तंभ महिला असते. बरोबर. म्हणजे अगदी कुठूनही आलं तरी आईचा चेहरा दिसला की एक समाधान असतं, ते बाकी कशात नसतं. बरोबर. त्यामुळे आई आधारस्तंभ आहे, तर आईने तसं छान राहणंही गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स हे सगळे चॅलेंजेस राहतात. इव्हन माझ्या घरातही प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या आहेत. मग अशा वेळेस कुटुंबाने एकत्र बसून संवाद साधून मग एक आम्ही शेड्यूल बनवलंय की प्रत्येक दिवसाचं कॅलेंडर असे की एका दिवशी एकाच्या आवडीचा पदार्थ होणार, पण मग एक पदार्थ तो त्याच्या नावडीचाही असू शकतो. ओके. म्हणजे मुलीला जर कारल्याची भाजी आवडते पण मंथनला नाही आवडत, पण त्याला ती खावी लागणार आहे, कारण पुढच्या दिवशी मग त्याच्या आवडीची भेंडीची भाजी होईल, जी मुलीला नाही आवडत पण तिला ती खावी लागणार आहे कारण ती त्याला आवडत. सो हे कुठे ना कुठे असं जमवावं लागतं. आणि मला असं वाटतं की खूप ताण येत असेल, तणाव येत असेल ना, बायका काय करतात, स्पेसिफिकली गृहिणी सगळं अंगावर ओढून घेतात. त्यांना असं काम अलोकेट करणं, गिल्ट वाटतो त्या छोट्या छोट्या गोष्टींचा. तर या गिल्टमध्ये न राहता सोसायटीच्या प्रेशरमध्ये, म्हणजे आपल्याकडे आणि त्यातल्या त्यात 4 पैसे कमवत असेल तर तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन, ही फक्त पैसेच कमवते आणि हिला कौटुंबिक काही येत नाही. किंवा मग गृहिणी असेल तर ती फक्त गृहिणीच काम करते आणि तिला काही 4 पैसे कमवायचे हे नाही. असं हे 2 टोकं मध्ये बसवलं जातं, मग तो गिल्ट राहतो. तर गिल्ट मध्ये न राहता इतकं छान आयुष्य दिलेलं आहे, ते एन्जॉय करायचं आणि थोडंसं बॅलन्स, स्वतःकडे मेन लक्ष देणं गरजेचं. मी अनेक वेळा असा आमचा विषय होतो त्यावेळेस मी म्हणते की सगळ्यात अंडररेटेड कोणता जॉब असेल तर ते हाऊसवाईफचं असतं. कारण की तिला ना त्याचं मोबदला मिळतो, ना तिला त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं, ना तिला अप्रिसिएशन मिळतं. म्हणजे एखादी गृहिणी फक्त घरातलं काम करते म्हणजे ती जगात अजून काही करतच नाही आणि तिची आयडेंटिटीच नाही आहे अजूनही, असं समाजामध्ये एक बिलीफ आहे, जे माझ्या मते आता खूप हाय टाइम झालंय की ते पुसायला हवं. इनफॅक्ट जे हाऊस वुमन किंवा हाऊसवाईफ करते ते इतर कोणी करू शकत नाही. आणि इट्स अ थँकलेस जॉब. इट्स अ थँकलेस तरी त्या करतात, रोज उठून तेच करायचंय, पहाटे उठायचंय, डबा करायचाय, बाटली भरून द्यायची, होमवर्क घ्यायचाय, तरी हे सगळं करतात. आणि तरी घरी येऊन परत म्हणतात तू आज काय केलं, तू तर आज काहीच नाही केलं, तू घरीच बसलेली होती असं म्हटलं. आणि मग मलाही ते वाटतं की कुठे ना कुठे मुलांना पण ही जाणीव राहावी, म्हणून मग मी स्वतः एक नियम अगदी कटाक्षाने फॉलो करते. कुठेही मी स्वतःला अजूनही गृहिणीच, म्हणजे कुठे फॉर्म भरायचा आहे, काय द्यायचं, आय एम अ होम मेकर आणि आय एम हॅपी अबाउट इट. मधुराज रेसिपी माझं पॅशन आहे आणि ते इव्हेंच्युअली मिळालं, ईश्वर कृपा आहे हे सगळं. पण मुलांना सांगताना माझा मेसेज हाच असतो की आय एम अ हाऊसवाईफ आणि गृहिणी आहे, त्यामुळे मग त्यांचाही बघायचा एक दृष्टिकोन बदलतो आणि इतर त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या आया असेल तर तोही एक मग समतोल दृष्टिकोन राहतो, तो भेदभाव नाही राहत. अरे माझी आई हाऊसवाईफ पण आहे आणि ती हे पण करते, हा नाही, हा एक बॅलन्स साधायचा मग काम होतो. म्हणजे त्यामुळे मग मी कुठेच नाही सांगत, मी माझ्या मुलांसाठी होममेकरच असते काय आई. तुम्ही आजपर्यंत माझ्या मते अनेक रेसिपीज दाखवल्या असाल, त्याच्यामधली सगळ्यात हिट रेसिपी तुमची कोणती झालेली आहे? सगळ्यात चाललेली व्हायरल दोनही चॅनलवर, म्हणजे आधी इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये, भरलं वांग आणि मिसळपाव. ओ वाव, दोन्ही फेवरेट, ऍब्सोल्यूट फेवरेट. तुम्हाला ज्यावेळेस तुमचं युट्यूबचं चॅनल बूस्ट झालं आणि ज्यावेळेस तुम्हाला
1 लाख फॉलोअर झाले, त्या मोमेंटमध्ये तुमचं काय फिलिंग होती, किंवा जे एक्सपिरियन्स तुम्हाला तो फॉलोअर्स आणण्यासाठी एवढे जे कष्ट घातले त्यावेळेस काय त्या मोमेंट कसा होता तुमच्यासाठी? कृतज्ञता भाव होता आणि ईश्वर कृपाच म्हणेल. कारण जे आधीचं चॅनल होतं माझं 2009 मध्ये मी सुरू केलं. 2009 ते जवळपास 2015 पर्यंत माझ्या त्या चॅनलला फक्त 50,000 सबस्क्रायबर होते. आणि मग 2016 मध्ये जेव्हा मराठी चॅनल सुरू केलं तेव्हा पहिल्या 1.5 वर्षामध्ये 1 मिलियन सबस्क्रायबर झाले. वाव. त्यामुळे ते असं ओव्हरनाईट सक्सेस नव्हतं. जवळपास आधी 7-8 वर्ष काम करावं लागलं होतं, थांबावं लागलं होतं. त्यामुळे जरी 18 महिन्यात मराठी चॅनलला जरी 1 मिलियन क्रॉस झाले तरी त्यामुळे एक स्थिरता होती, बॅलन्स होता की ईश्वर कृपा आहे. मनापासून कृतज्ञता होते, कृतज्ञता भाव अजूनही आहे आणि ही सुरुवात आहे, हा भाव कायम आहे. काल परवाच एक दुर्दैवी बातमी खरं तर मी वाचली, ज्याच्यामध्ये एक तरुण मुलगी होती, तिला 1 मिलियन सबस्क्रायबर्सच्या मागे ती लागलेली होती आणि ते तिला कठीण जात होतं म्हणून तिने सुसाईड केलं, अशी बातमी आली. आज तुम्ही तुमचा प्रवास सांगताय की एवढं तुम्ही ज्यावेळेस 10-15 वर्ष त्याच्यामध्ये घातले, त्याच्यातनं आज तुम्हाला एवढा सक्सेस मिळालेला आहे. नव्या पिढीसाठी आपण बघतो की आज अँझायटी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, सोशल मीडियाचा मेजर प्रेशर मुलांवरती आजच्या घडीला आहे. अशा मुलांसाठी तुम्ही एखादा काय मेसेज द्याल? मला असं वाटतं ना, आता जवळपास 15 वर्षांहून अधिकचा काळ झालेला आहे डिजिटल मीडिया, म्हणजे कुठलाही प्लॅटफॉर्म असो, युट्यूब, फेसबुक, इन्स्टा. तर या प्लॅटफॉर्मचा जसा एक ग्लॅमरस साईड दिसते, झगामगा आणि हे ते, पण त्याची दुसरी बाजू पण आहे. आणि कुठे ना कुठे आता मला असं वाटतं की याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे, तिथे इग्नोर न करता. की आता प्रत्येक प्लॅटफॉर्म जरी आपण विभाजन करून बघितलं की युट्यूब, आता युट्यूब मोर हे इन्फॉर्मेशन बेस्ड आहे, की माहिती, तुम्ही जी माहिती देता ती किती उपयुक्त आहे आणि लोकांना ते कसं फायदेशीर ठरतं. आता मॉनेटायझेशनच्या पर्स्पेक्टिव्ह बघाल तर 3ही प्लॅटफॉर्म मध्ये एकच प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही पैसे कमवू शकता, ते म्हणजे युट्यूब आणि कॉन्टेंट थ्रू, कॉन्टेंट मॉनेटायझेशन थ्रू. त्यानंतर येतं इंस्टाग्राम आणि फेसबुक. तर फेसबुक बऱ्यापैकी आता कालबाह्य होत चाललंय. तिथे फार फार तर एक मिड एज लोक आहेत, 50 ते 60च्या एज ग्रुप मधली. त्यामुळे तिथे कॉन्टेंट कन्झम्पशन फार कमी होतं. आता जे जनझी मध्ये फार प्रचलित आहे ते म्हणजे इंस्टाग्राम. राईट. तर इंस्टाग्राम ऍज अ प्लॅटफॉर्म मला कायम सांगता येतं की तिथे तुम्हाला करायचं काय, की तुमची थॉट प्रोसेस काय, तो प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरायचा कशासाठी. तर कॉन्टेंटमध्येही आता वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात, की एंटरटेनमेंट, की तुम्हाला करमणूक करायची, पण मग करमणूक करायची, मग तुम्ही हुक स्टेप करताय किंवा डान्स स्टेप करताय आणि ते पोस्ट करताय, मग तिथून तुम्हाला किंवा लिपसिंग करताय, तिथून मग तुमचे फॉलोअर येतात वगैरे वगैरे वगैरे. पण एंटरटेनमेंट एनिवे इंस्टाग्रामला अर्निंग नाहीच आहे, त्यामुळे तुम्ही काही करा. दुसरं मग एज्युकेशनल एक कॉन्टेंट त्याच्यामध्ये जातं, इन्फॉर्मेशन. तर हे प्लॅटफॉर्म बघताना ना मला आता असं वाटतं की किती तुमचा रीच आहे, किती फॉलोअर आहे, किती सबस्क्रायबर आहे, हे आता फार निग्लिजिबल झालंय. राईट. आता नाऊ इज द टाइम की हे तुम्हाला ऍज अ बिझनेस ग्रोथ साठी तुम्ही कसे वापरू शकता. सगळे प्लॅटफॉर्म, मग तो फेसबुक झाला, युट्यूब झाला, इंस्टाग्राम झाला, हे तुम्हाला बिझनेस साठी कसे कल्टिवेट करता येतील त्याच्याकडे जास्त फोकस हवा. की एकतर मी मग याच्यासाठी असं बघते की हे फ्री मार्केटिंग टूल्स आहेत 3ही. बरोबर. आणि तुम्ही जर कॉन्टेंट थ्रू तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करू शकला तर नथिंग लाईक दॅट. आणि यासाठी ना मी कायम डीपी दादांचं कायम उदाहरण देते, धनंजय पवार. आता ते लॉकडाऊन मध्ये त्यांनी रील टाकल्या आणि त्या व्हायरल गेल्या, पण ते तिथे अडकून नाही पडले की माझ्या रील व्हायरल जात आहेत, माझे कॉन्टेंट व्हायरल जात आहेत आणि माझे फॉलोअर वाढतायत. त्याचा आनंद त्यांना होतोच, पॉप्युलॅरिटी मिळते, पण त्याच्यात न अडकता त्यांनी पूर्ण बिझनेस ग्रोथ आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी तो प्लॅटफॉर्म वापरला, युटिलाइज केला. म्हणजे इचलकरंजीमध्ये त्यांचं सोसायटी फर्निचर आहे, कॉन्टेंट जसं त्यांनी पोस्ट करायला लागले तसं तिथला फुटफॉल वाढला. बरं, ते तिथे नाही थांबले, मग त्यांनी त्यांचा अमृततुल्य ब्रँड लॉन्च केला, जो पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे, इचलकरंजीला आहे, कोल्हापुरात आहे, सगळीकडे डीपी अमृततुल्य. त्यानंतर आईसाहेब वस्त्रम त्यांनी ब्रँड लॉन्च केला, त्यांच्या साड्या खूप बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या बाहेरही, म्हणजे भारताच्या बाहेरही लोक ऑर्डर करतात. तिथे न थांबता आता त्यांनी गॉगलचा ब्रँड लॉन्च केला.
डायव्हर्सिफाईड. म्हणजे आता मला असं वाटतं की कॉन्टेंट मॉनिटायझेशनवर अवलंबून किंवा ब्रँडवरही अवलंबून न राहता स्वतःच्या बिझनेससाठी कसं तुम्ही, आणि हे आता फार मला असं वाटतं की कालबाह्य होत चाललंय की किती तुम्हाला सबस्क्रायबर येतात आणि फॉलोअर येतात, इट डझंट मॅटर. तुम्हाला व्ह्यूज किती आहेत, व्ह्यूज तुम्हाला कन्व्हर्जन देतात. राईट. तुमचे फॉलोअर्स आणि याच्यापेक्षा, कारण अल्गोरिदमच्या काही ना काही लिमिटेशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, तेही बघावं लागतात. सो भले तुम्हाला 8 मिलियन, 10 मिलियन, 14 मिलियन, 15 मिलियन, 30 मिलियन व्ह्यूज सबस्क्रायबर असेल, फॉर एक्झाम्पल टेक्निकल गुरुजी 30 मिलियन अबाव त्यांना सबस्क्रायबर आहेत, पण व्ह्यूज त्यांचे बिलो 1 लाख आहे. सो व्ह्यूज खरंच मॅटर करतं. मग तो प्लॅटफॉर्म कुठलाही असेल, आणि व्ह्यूजचं कन्व्हर्जन बिझनेस ग्रोथसाठी करायची आता ही वेळ आहे. पण एक ओव्हरऑल जनरली आपण बघतोय आजची जी पिढी आहे ती एवढी सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय कंपॅरिझन जे आपण कंटिन्युअसली करतो की हा तर याच्या फॅमिली बरोबर फॉरेन ट्रिप्स जास्त करतोय, किंवा माझी ही फ्रेंड तर कंटिन्युअस तिच्या फ्रेंड बरोबर बाहेर पार्टीजला जाते. हे जे कंटिन्युअस कंपॅरिझन आहे, कंटिन्युअस अँझायटी मध्ये जे मुलं जगत आहेत, जो प्रेशर एक प्रत्येकाच्या डोक्यावर आहे, याबद्दल म्हणजे आपण म्हणतो की सोशल मीडियाला दोन्ही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे. पॉझिटिव्हली केलं तर तुमच्यासारखे असे नवे नवे उद्योजक उभे राहत आहेत, पण एक त्याला जी नेगेटिव्ह जी साईड आहे त्या साईड बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं ना की जरी स्मार्टफोन हातात असला तरी वेळ म्हणजे टाइम मला असं वाटतं आपण इन्व्हेस्ट करतो. राईट. तर सोशल मीडिया इजंट अ प्लॅटफॉर्म टू इन्व्हेस्ट युअर टाइम. तुम्ही तुमचा वेळ तिथे व्यस्त नका करू. आय एम नॉट अगेन्स्ट की डूम स्क्रोलिंग करताय, किंवा एक दिवसातला एक सर्टन वेळ द्या तुम्ही, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं फार तर, की ज्याच्यात तुम्ही हवं तर नोट डाऊन करा की आजच्या स्क्रोलिंग मध्ये मला हे स्क्रोल करायचंय, किंवा मला हे बघायचंय, किंवा म्हणाला नाही मला 30 मिनिटातलं 10 मिनिटं मी डूम स्क्रोलिंग करेल, 10 मिनिटं पॉडकास्ट बघेल, 10 मिनिटं रेसिपी बघेल. तर कुठे ना कुठे आता हे करणं गरजेचं आहे. एक शिस्त लावणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि ही शिस्त लावण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय म्हणजे योग आणि ध्यान. त्या थ्रूच हे अचीव होईल असं मला वाटतं. कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती होतं सगळेजण घरी बसलेले होते, आणि त्या कालावधीमध्ये माझ्या मते जेवढ्या घरात स्वयंपाक किंवा जेवढ्या रेसिपीज बनल्या असतील तेवढ्या इतर कधीही बनलेल्या नसतील, कारण की फुल फॅमिलीज एकत्र असायचे, बाहेर जायला काही स्कोप नव्हता, हॉटेलिंगचा काही चान्स नव्हता. त्या याच्यामध्ये तुम्हाला असं काही स्टार्क डिफरन्स तुमच्या व्ह्यूज मध्ये जाणवलं की युट्यूबचे जे अगोदरचे व्हिडिओचे व्ह्यूज होते ते आणि कोविडच्या ड्युरेशन मधले जे व्ह्यूज होते त्याच्यामध्ये काही जाणवलं डिफरन्स? खूप. म्हणजे मी तर म्हणेल की मधुराज रेसिपी जे स्केल अप झालं किंवा ते ग्रो झालं, तो लॉकडाऊन मध्ये जास्त झालं, मॅसिव्ह झालं. ओके. खूप जी 10x 20x आपण जी ग्रोथ म्हणतो ती लॉकडाऊन मध्ये झाली सगळे. आणि फक्त मधुराज रेसिपी नाही, इतरही जॉनर, मग फायनान्स असेल, मग टेक असेल, हे सगळे जॉनर, एज्युकेशन असेल, हे सगळा तो 3 वर्षाचा कालावधी त्याच्यात जो बूस्ट मिळाला तो नंतर कधीच नाही मिळाला. सो डेफिनेटली त्याची खूप मदत झाली, त्याच्यातून बराच अवेअरनेसही क्रिएट झाला आणि खूप साऱ्या संधी तेव्हा निर्माण झाल्या कॉन्टेंट क्रिएशन फील्डमध्ये. पण अगेन जसं मी म्हणते की एक फोमो होतो की फिअर ऑफ मिसिंग आउट, येते म्हणून घ्या, इकडनंही घ्या तिकडनंही घ्या, असं न करता आम्ही काही गोष्टींसाठी अगदी जाणीवपूर्वक थांबलो. म्हणजे आता बरेच प्लॅटफॉर्म आहे, तेव्हा अनअकॅडमी आहे, ग्राफी आहे, या सगळ्यांनी भरपूर म्हणजे अपफ्रंट पैसे देऊन अप्रोच करत होते की तुमचे कोर्सेस पोस्ट करा, हे करा ते करा. पण आम्ही फार फर्म होतो तेव्हा की नाही आपल्याला, कारण ऑलरेडी आपण परकीय प्लॅटफॉर्मवरच विसंबून आहोत. राईट. इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, हे झालं की ऑलरेडी आपण डिपेंड त्याच्यावर आहोत. तर आणखी एक जर आपल्याला काही एक्सप्लोर करायचं तर त्यावर नाही डिपेंड राहायचं आणि कुठल्या ऍग्रिगेटरही नको. म्हणून मग आता आम्ही अगदी जाणीवपूर्वक एक 5 ते 6 वर्ष व्यवस्थित अभ्यास, रिसर्चला वेळ देऊन मग मधुराज रेसिपी club.com सुरू केलं. आणि या मार्फत, या अंतर्गत म्हणजे आता TMC असं मी काय म्हणते की टू मच कॉन्टेंट झालंय. मग मराठी गोष्टींसाठी म्हणजे सुरुवात जरी आपण उत्पादनांसाठी पासून केली की चॉपिंग बोर्ड आहे, हे आहे, तरी त्याचा मूळ हेतू मराठी पदार्थ
मराठी खाद्य संस्कृती हे आहे आणि त्या मार्फत ते अचीव्ह करायचं आमचं एक लॉंग टर्म गोल जे म्हणतो की कोणी आतापर्यंत केलं नाही ते असं इतकं छान इंटिग्रेटेड त्याचं स्वरूप येत्या काही वर्षात होईल. वाव, अमेझिंग. म्हणजे मला तुमचा तुम्ही जो प्रत्येक स्टेपवर विचार करून एक एक पाऊल जे उचलतायत ना, ते मला खूप खूप ऍक्च्युली इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. बिकॉज युजली आपण असं बघतो की एका पॉइंटवर आल्यावर कुठेतरी स्टॅग्नन्सी येऊन जाते आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं हा विजन किंवा हे गोल लोक बघत नाही. पण तुम्ही जसं म्हटलं की तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुमची डिपेंडन्सी एका वेगळ्या ऍपवर वेगळ्या डेव्हलपरवरती आहे, तर ती तुमची सेल्फ डिपेंडन्सी तुम्ही कसं करू शकता आणि तो पूर्ण ट्रॅफिक तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतःकडे कसं ओढू शकता याच्यासाठी जो तुम्ही प्रयत्न करताय इट्स ऍक्च्युअली अ व्हेरी वेल थॉट मूव्ह आणि हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट. तुमचा मोठा प्रवास राहिला आहे, 10-15 वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात काम केलं आहे. तुम्ही जसं सांगितलं नवे तुमचे वेबसाईट येते, वेबसाईटवरती रेसिपीज येणार आहे, तुमचं जे स्वतःचं क्रिएशन आहे जे किचन अप्लायन्सेस आपल्याला रेग्युलरली लागतात. सिन्स तुम्ही फूडमध्ये युट्यूबर आहात तर तुम्हाला माहिती आहे की महिलांना कुठे अडचण येते आणि त्याचबरोबर क्युरेट करून तुम्ही तुमचं अप्लायन्सेस किचन मधले मधुराज जे आणलेले आहेत. याच्या पुढे काय, व्हॉट आफ्टर दिस? याच्या पुढेही बरेच उत्पादनं तरी येणारच. ओके. पण जसं मी म्हणाले की आता टू मच कॉन्टेंट झालंय तर एक डेडिकेटेड फोकस्ड मराठी पदार्थांसाठीच हक्काचं व्यासपीठ की जिथे कुठल्या भाषेचं अडसर नसेल, बंधन नसेल या दृष्टीने आम्ही काम करतोय की एक वन स्टॉप सोल्युशन असेल मधुराज रेसिपी क्लब म्हणून ते आम्ही क्लब नाव दिले. क्लब म्हणजे एकत्रित येणं की तुम्ही सगळे मराठी पदार्थांसाठी मराठी संस्कृतीसाठी त्या व्यासपीठावर एकत्र येऊन ते जगापर्यंत पोहोचू शकतो. सो असे मल्टिपल प्रोजेक्ट येणार आहेत, त्याच्यावर काम सुरू आहे. ओके. आणि कुकिंगची तुम्हाला सुरुवातीपासून आवड होती, म्हणजे ऑलवेज इन टू कुकिंग का अचानक एकदम ते बाहेर होते म्हणून सुरू झालं असं काही? कुकिंगची आवड म्हणण्यापेक्षा ते संस्कार रुजले असं मी म्हणेल. कारण माझ्या आजोळी एकत्र कुटुंब पद्धती होतं आणि दिवाळीच्या सुट्टी लागली की आम्ही दिवाळी काय उन्हाळा काय तेव्हा फार कॉमन होतं, सुट्टी लागली की मामाच्या घरी पळायचं. तिथे 3 जणी आज्या आणि प्रत्येक आजीचा सुगरण आणि हातखंडा. म्हणजे एक मोठी आजी आहे तर ती कुलाचाराचा स्वयंपाक करणार, तिच्यासाठी स्वतंत्र खोली, ते सोवळं ओळं ते सगळं करत ती कोणाला अलाउडही करायची नाही, फक्त मी तिथे तेही दारात बसून बघायचं इतकंच मला परमिशन होती. मग ते बघायला मिळायचं. म्हणजे तिचा प्रत्येक पदार्थ इतका अलवार असायचा, म्हणजे अगदी ओठाने खातो ना तशी करंजी पुरणपोळी इतकं निगुतीने ती करायची. एक आजी रोजचा स्वयंपाक बघायची, एक आजी वाळवणाचे पदार्थ. सो हे कुठे ना कुठे बघत ते आवड जोपासली गेली आणि ते बाळकडू कुठे ना कुठे रुजत गेले. पण स्वयंपाकाची जबाबदारी लग्नाच्या आधी नाही आली, हे अगदी प्रामाणिकपणे सांगेल. कारण 9 ते 6 जॉब असायचा, पहाटे 6ला घर सोडलं की रात्री मी 10ला पोहोचायचे घरी, इतकं टाईट शेड्यूल असायचं. त्यामुळे स्वयंपाकाला वेळ नाही मिळाला. खरी जबाबदारी आली ती लग्नानंतरच आणि त्यातही स्पेसिफिकली अमेरिकेत गेल्यावर मग तर काही हेच नव्हतं. बरोबर. मग तिथून मग आवड लहानपणापासून होती असं मी म्हणेल, पण जबाबदारी सवडही नाही म्हणणार, जबाबदारी लग्नानंतर पेलली. ओके. तुम्ही एवढं सगळं करत असताना इनिशियली ज्यावेळेस तुम्ही शूट सुरू केला तो तुम्ही बेसिकली तुम्ही स्वतःच तुमचं शूट करत असाल रेसिपीज वगैरे. आता तुम्ही एकदम प्रोफेशनल शूट वगैरे त्याच्यापर्यंत आलेला होता, तर तो प्रवास इनिशियली तुम्ही स्वयंपाक बनवताना शूट करताना ते कसं मॅनेज करायच्या? अवघड होतं अगदी प्रामाणिकपणे सांगते. कारण आता गुगलवर ही माहिती, तेव्हा ही माहिती नव्हती. बरोबर. व्हिडिओ कसा शूट करायचा, एडिट कसा करायचा हेही काही माहिती नव्हतं. तर मग घरात आमचा जो पर्सनल डिजिटल कॅमेरा होता जो हौसेने अमेरिकेत घेतला, तो ट्रायपॉड मैत्रिणीने दिला होता. ट्रायपॉड प्रकार असतो मला नव्हतं माहिती, मला मैत्रिणीने दिला की मधुरा तुला करायचं ना, हे घे ट्रायपॉड. आणि मग मुलगी झोपायची, ती अवघी 6 महिन्याची होती. बापरे. मग दुपारी 2 ते 4चाच टाइम स्लॉट होता. 2 ते 4 का? कारण शिकागोमध्ये होते तिथे डे लाईट असायचं आणि प्रकाशासाठी मला ते डे लाईट वरच अवलंबून राहावं लागायचं, कारण तिथले जे लाईट सिस्टम आहे ती फार कमी वॅटेज आणि येलोइश आणि डल, त्यामुळे मग तो वेळ युटिलाइज करावा लागायचा. आणि मग कुठे कमीपणा पण नाही वाटला पाहिजे असं पण वाटायचं की नाही, माझं जरी एक कॅमेरा असला तरी शूट माझा 2 कॅमेरा वाटलं पाहिजे. मी कायम कॅमेराच्या समोर राहून शूट केले, त्यामुळे मग सिंगल कॅमेरा जरी असला तरी तो मास्टर फ्रेम सेट करायची. मग आता मी मोहरी घालते असं म्हणलं की ते परत क्लोजअपला आणायचा, ती बेसिक फोडणी करायची, परत ती वाईड फ्रेम लावायची, मग परत ते जे मला काही टिप्स द्यायच्यात ते कंटिन्यू करायचं, मग परत क्लोजअप लावायचा. असा बराच
उपद्व्याप केलाय. बापरे. एडिटिंगचे टूल्स नसायचे, मग जे फ्री टूल्स आहेत, कारण इन्व्हेस्ट करणार कसं, काही पैशाचा सोर्सच नव्हता. मग 30 डेजचं एक ट्रायल असायचे सॉफ्टवेअर, मग ते इन्स्टॉल करायचे, मग 30 डेज नंतर ते परत अनइन्स्टॉल करून पुन्हा रिइन्स्टॉल करायचं. म्हणजे असं फ्रॉम स्क्रॅच सगळं सुरू केलं. म्हणजे ऍक्च्युली जो पदार्थ बनवायला 10 मिनिटं लागतो त्याला तुम्हाला 1 तास लागत असेल, हे असं एक एक स्टेप दाखवून सगळं करणं. आणि आउट ऑफ इंडिया तर हेल्पिंग हँड पण नाही. इथे तरी चला कोणाला तरी बोलवलं, तुम्हाला कोणी शूटला मदत करू शकलं असतं, पण तिथे स्वतः सगळं तुम्ही केलेलं आहे. आणि आज कसं वाटतंय, आज तुमचं पूर्ण प्रोफेशनल टीम येत असेल तुमचं शूट करायला, सगळं बघायला, ते एक वेगळीच फिलिंग असेल. छान वाटतं, खरंच छान वाटतं. आणि मुळात अमेरिकेतून आल्यावर पहिलं ते तो रिलीफ असतोच की मावशी आपल्याकडे 24 तास मदतीला. म्हणजे मावशी म्हणजे मी तर म्हणते की मदत, मावशी म्हणजे दुसरी आईच असते खरंच. सो तो एक मला मेन रिलीफ होता. आणि मग इथे आल्यानंतर मग कामं आम्ही वाटणी केली. डीओपी, मग DSLR मध्ये इन्व्हेस्ट केलं, मग एडिटर, कॉन्टेंट रायटर, असे एक मग लोक अपॉइंट केली. त्यामुळे मग मला बराच वेळ मिळाला आणि म्हणून मग तो वेळ मला मग अभ्यासासाठी युटिलाइज करता आला. ऍक्च्युली आपण काही वेळापूर्वी बोललो की आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप व्हरायटी, डायव्हर्सिटी आहे खूप फूड कल्चर्सची. तर तुम्ही ज्यावेळेस सुरू करणार तर डेफिनेटली महाराष्ट्रीयन पदार्थांपासून सुरू केलं, पण आता करत करत तुम्ही खूप डायव्हर्सिफाय केलंय स्वतःला. आज तुम्हाला काही एखादा बेंगॉली पदार्थ बनवायला लावलं तरी तुम्ही बनवू शकाल, काही साऊथ इंडियन बनवायला लावलं तुम्ही बनवू शकाल. तर याच्यासाठी डेफिनेटली तुम्हाला पण खूप सर्वे करावा लागणार, तुम्हाला पण खूप अभ्यास करावा लागणार असेल. तर तो तेवढा तुम्ही म्हणजे रेसिपीज करून तो टाइम कसं देऊ शकलात? म्हणजे तुम्ही काही बुक्स वाचले का, तुम्ही कोर्स केला, हाऊ डिड यू डू इट? वाचनच करावं लागतं, कारण हे सगळं शिकायचं तर मूळ इतिहास लागतो, इतिहास वाचावा लागतो. मग ते वेगवेगळं साहित्य हाताळावं लागतं. मग ते वेदांपासून, कारण काही सगळ्यात आपलं जुनं साहित्य मग वेद, बरोबर, असं म्हणलं जातं. मग तिथे काही पदार्थांचे म्हणजे हे असतं की साखर होती का, येस, साखरेचा संदर्भ आहे वेदांमध्ये, तुपाचा आहे, दुधाचा आहे. मग इथून ते पदार्थ उलगडत जातात. मग काही पदार्थ असे आहेत की जे मराठी आता भाषेलाही अभिजात दर्जा दिलाय, तर 12व्या-13व्या शतकातले जे साहित्य आहेत, जे संत साहित्य आहेत, काही ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये आता आपण जे पदार्थ करतो त्याचे वर्णन जशीच्या तशी आहेत. मग हे किती म्हणजे खूप फॅसिनेटिंग माझ्यासाठी होतं. किंवा मग एखादा वाचनात एखादा पदार्थ वाचनात येतो की सपोज उंदलकल आहे, हा वाचायलाही अवघड आहे, कळायला तर फार लांबची गोष्ट. मग तो डिकोड करावा लागतं की अरे हा शब्दच मुळात आला कुठून. मग ठीक आहे की उंदलकाल म्हणजे हा कोकणी शब्द आहे, कोकणी जी भाषा आहे त्याला बऱ्यापैकी संस्कृतचा बेस आहे. म्हणजे तिथे अजूनही पाण्याला उद म्हणलं जातं किंवा हे शब्द भाषेमध्ये होतात. तर मग ठीक आहे, मग गणेश चतुर्थीला हा केला जातो. मग त्या भाषेतले कुठले प्रकाशक आहेत, त्यांनी त्या भाषेत काय काय पुस्तकं प्रकाशित केली आहेत, किती जुनं पुस्तकं आहेत, मग ती काढायची, प्रकाशकांना संपर्क साधायचा. बरेच प्रकाशकांचं आता प्रकाशन करायचंही बंद झालेत, तरी पण मागे लागायचं, हे करायचं, मध्ये पुस्तकं शोधून काढायची, असा खटाटोप चालतो. म्हणजे इव्हन आता मध्ये एक सातारा खाद्य संस्कृतीवर लेख पण खूप प्रचलित झाला होता. तर तो पु ल देशपांडे यांच्या नावाने होत होता. पण मी वाचन केलंय, त्यामुळे मला माहिती होतं की हे लिखाण खूप सुंदर आहे, ओतप्रेत भरलेली माहितीचा पुरवठा आहे त्यात, पण हे भाईंचं नाहीये. मग सातारा खाद्य संस्कृती, मग साताऱ्यातले प्रकाशक, मग त्यातल्या लेखिका, मग ते आलंय माझ्याकडे माहिती की नाही, त्यातल्या एक ऍडव्होकेट आहेत आणि त्यांचं खूप छान बरिस्ता म्हणून पुस्तक आहे या खाद्य संस्कृतीवर, आणि त्यातला तो परिच्छेद होता आणि तो त्यांच्या नावाने न जाता इतर नावाने तो व्हायरल गेला. सो पण मग हे अभ्यासाचा भाग किंवा आवडीचा भाग मी म्हणेल की त्या मुळापाशी जाणं. एक्झॅक्टली, म्हणजे मी तेच म्हणणार होते की काही लोक पदार्थ करताय म्हणून करतायत, म्हणजे जेवढी नॉलेज आहे ते दाखवताय, पण तुम्ही तिथे लिमिट न करता तुम्ही त्याच्या डेप्थ मध्ये जाऊन त्याचं पूर्ण हिस्ट्री शोधून त्याच्यातनं अजून कसं नव्या नव्या रेसिपीज, नवे नवे, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली
जो फूडचा ब्लॉगिंगचा जो एक दर्जा आहे तो खूप उंचावर नेऊन ठेवलेला आहे असं मी म्हणेल. कारण की तुम्ही फक्त त्याला करायचे म्हणून नाही करत, तर एकदम प्रोफेशनली आणि पूर्ण यू आर गिव्हिंग मोर दॅन 100% इन दॅट. आणि तेवढं करून तुम्ही एवढं सगळं आणताय. म्हणजे आम्हाला दिसताना फक्त युट्यूबवर रेसिपी दिसते, पण त्याच्या मागचा जो प्रवास आहे, त्याच्या मागचा जो तुमचा त्रास आहे तो कधी आम्हाला दिसत नाही. पण हवं तसं नाही काम झालेलं, अगदी प्रामाणिकपणे सांगते. अजून खूप काम करायचंय. पदार्थ माध्यम आहेत, पण हा जो मेन भाग आहे की मराठी खाद्य संस्कृती, मराठी पदार्थ हे अजून पुढे गेले पाहिजेत, त्याची माहिती गेली पाहिजे, हा अट्टहास जास्त आहे. पण खूप म्हणजे तुम्ही ऑलरेडी जे करतायत ते कमेंडेबल आहे. एवढं इझी नाहीये. बघताना सगळी चकाकी दिसते, पण त्याच्या मागचे कष्ट, त्याच्या मागचं हार्डवर्क, एवढं तुमचा जो अभ्यास आहे हा त्याच्या मागचा कधी दिसून येत नाही. आणि त्याचं खरंच मनस्वी कौतुक आहे. तुम्ही एवढं करायचंय म्हणून न करता एकदम फुल डेडिकेशनने करता, त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू. आता एक छोटासा आपण रॅपिड फायर राऊंड घेऊ. बेसिक क्वेश्चन्स आहे आणि तुम्ही फास्ट आम्हाला त्याचे उत्तरं द्या. चहा का कॉफी? मसाला चहा आणि ब्लॅक कॉफी. बापरे, दिस इज चीटिंग. असं नाही, एक काहीतरी. चहा का कॉफी? देयर इज क्लब. चहा. चहा. सकाळचा चहा का संध्याकाळचा चहा? एनी टाइम. दिवसभरही चहा. आवडीचं पदार्थ किंवा आवडीचं कुझिन कोणतं? महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज? महाराष्ट्रीयन. डेफिनेटली. म्हणजे तुम्हाला जर कधी चूज करायला लावलं की आज चायनीज खायचंय किंवा हॉटेलला जाऊन महाराष्ट्रीयन खायचं, तर तुम्ही काय खाल? महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन. एनी टाइम. तुम्हाला एक पदार्थ जो आजपर्यंत बनवताच कधी आला नाही? असे खूप आहेत. एक पदार्थ नाही, असे खूप पदार्थ आहेत, ते मी शिकती अजूनही. हातवळणीच्या शेवया आहेत, सरगुंडे आहेत, असे कलाकुसरीचे सुतरफेणी आहे. असे खूप पदार्थ आहेत की जे शिकायचे आहेत, ते अवगत करायचे आहे, त्यामागचं विज्ञान अवगत करायचंय, त्यामागचं कला अवगत करायची. सो हे शिकणं सुरू आहे. म्हणजे लोकांना बिलीव्ह नाही होणार की तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही असं म्हटलं तर, पण इट्स अ लर्निंग प्रोसेस. अर्थात. तुमची आवडती रेसिपी? मला सगळ्यात जास्त सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा आवडतो. तो म्हणजे त्याची चवच काहीतरी वेगळी. त्याच्यात आपण म्हणतो देवाचा आशीर्वाद असतो. तुम्ही कसंही बनवा, कितीही हलके, कितीही साधे पदार्थ त्याच्यात घाला, पण त्याची जी चव येते ती म्हणजे. स्वयंपाक घरातली तुमची सगळ्यात आवडती वस्तू कोणती? मिसळणीचा डबा. त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही पुढे. तुमचं एक सिक्रेट कुकिंग मधलं जे आजपर्यंत तुम्ही कोणाला सांगितलं नाहीये? असं काहीच नाहीये. सिक्रेट असं काही नाहीये. सिक्रेट इन्ग्रेडियंट, सिक्रेट वे ऑफ मेकिंग समथिंग? काही नाही. कारण ओपन बुक आहे की ज्या चुका मी करते त्या समोरच्याने करू नये हाच अट्टहास असतो. देयर इज नो सिक्रेट. असं कधी देयर इज नो सिक्रेट इन्ग्रेडियंट. म्हणतो तसं. आपण म्हणतो प्रत्येकाचा हाताचं चव असते. प्रत्येकाची म्हणजे एक रेसिपी जरी 4 वेगळ्या लोकांनी केली तर ती गोष्ट प्रत्येकाची वेगळी लागते. प्रत्येकाची हाताची चव वेगळी असते. असं कधी झालंय की एखादा इन्ग्रेडियंट किंवा एखादा आयटम बनवत असताना ते चुकलंय किंवा ते चव व्यवस्थित झाली नाही, असं कधी होतं? खूपदा होतं. जेव्हा प्रायोगिक तत्वावर एखादा पदार्थ केला जातो, करून बघितला जातो, तर खूपदा असं होतं की ते फसतात. आणि जर मला नाही आवडला की तो जरी पारंपरिक असला तरी सगळेच पारंपरिक पदार्थ बरोबर चवीने खाऊ शकतो असे नसतात. मग मी ते नाही पुढे दाखवत किंवा सांगते की या पदार्थामध्ये असे असे काही ड्रॉबॅक्स आहेत, लिमिटेशन्स आहेत. ते मी ऐकलेलं आहे ऍक्च्युली तुमच्या व्हिडिओज मध्ये. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज तुम्ही सेलिब्रिटी आहात. सेलिब्रिटी असताना पर्सनल स्पेस वरती खूप मेजर हॅम्पर किंवा एक मोठा परिणाम होतो. तर त्या माध्यमातून तुम्ही ते कसं कव्हर करतात? म्हणजे बाहेर गेलं का लोक ओळखतात की अरे या मधुराताई आहेत, तर मग फॅमिली बरोबर बाहेर जात असताना किंवा आपण जे म्हणतो पॅपराझी, ते तुम्ही कसं मॅनेज करता? पहिली गोष्ट, मी स्वतःला सेलिब्रिटी मानत नाही मानलं तरी तुम्ही सेलिब्रिटी आहात. आणि म्हणजे आपण लहानाचे मोठं प्रतिज्ञा घेऊन होतो. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत. आणि माझा भाव तोच असतो. जेव्हा कोणी मला अप्रोच करतं, जेव्हा भेटायला येतं, तेव्हा मला असं वाटतं माझ्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे आणि मला कधीच त्रास होत नाही. कधीच आतापर्यंत असं झालं नाही की कोणी मला बोलायला आलंय, सेल्फी घ्यायला आलंय.
आणि मी चिडचिड केली किंवा मला त्रास होला, हा कधी गडबड असेल, मला पुढे पोचायचंय, तर मी हात जोडून माफी मागते सगळ्यांची की नाही मला आता देणं वेळ शक्य, पण मला त्रास कधी नाही होत, कधीच नाही होत, अगदी मनापासून सांगते. कारण मला असं वाटतं की माझं जे नातं आहे, जे मधुराज रेसिपीचे फॉलोअर्स आहे, पदार्थ माध्यम आहे, पण हे नातं ये हृदयी ते हृदयी आहे, त्यामुळे नाही त्रास होत. आणि कधी सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय? खूपदा. म्हणजे कधी सामोरं नाही जावं लागलं असं नाही झालेलं, कारण करणारी मी एकटीच होते. आणि जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा कौतुक करणारे जसे असतात तसेच क्रिटिसाइज करणारे पण भरपूर असतात, त्यामुळे असं जावंच लागतं. कारण समाज आणि समाज माध्यम म्हणलं की डावा आणि उजव्या दोन्ही बाजू येतात. ट्रोलिंग कसं हँडल करता तुम्ही? तुम्हाला ते अफेक्ट करतं मेंटली कधी? अजिबात नाही. नाही, मी फार म्हणजे इक्यू माझी टेस्ट केली तर मी म्हणेल की आय विल एक्सेल इन दॅट. आयक्यूला नाही पण इक्यूला आय विल एक्सेल इन दॅट. सो माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की ट्रोलिंग होतं किंवा क्रिटिसाइज होतं तेव्हा एक बाजू अशी असते की खूप प्रेमाने आणि कळकळीने केलेलं असतं की अगं मधुरा, तू हे कढी आहे ना, या तुपाच्या फोडणीत तू जरा 4 दाणे मेथ्यांचे घातले असते ना तर अजून छान लागलं असतं. आणि मला असं वाटतं की अरे ही माझी काकू किंवा मावशीच ही मला हे सांगते आणि करून बघणार मी, आणि मग मला छान वाटतं. पण अर्थात दुसरी बाजू अशी असते की उगाच बोलायचं म्हणून बोलतात, काहीतरी करायचं म्हणून करतात. तरी मला असं वाटतं ना की अरे तुम्ही कमेंट मार्फत काय, तुम्ही, मला असं मनापासून वाटतं की इतकं जर ते निगेटिव्ह बोलत असेल तर त्या वेळेला त्या घडीला ते काय त्यांच्या आजूबाजूचं वातावरण असेल, कुठल्या सिच्युएशन ते थ्रू जात असतील. तर माझ्या मनातला पहिला भाव असाच असतो की उलट उत्तर देण्यापेक्षा आम्ही ते सोडून देतो अर्थातच, पण मला पहिला भाव असतो की अरे कमेंट थ्रू तुम्ही आता या क्षणी माझ्या समोर असताना मी तुम्हाला एक कडकडून मिठी मारली असती, हाच भाव असतो. ऍक्च्युली त्याला पण खूप मोठं मन लागतं, बिकॉज सोशल मीडिया ट्रोलिंग आजच्या घडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि मुळात जे स्वतः काही करत नसतात ते घरात बसून जे करतात त्यांना नावं ठेवत असतात आणि ते इझी झालेलं आहे आजकाल. प्रत्येकाच्या हातात फोन आहे, काहीतरी कमेंट टाकायची, एखाद्याला डिस्करेज करायचं किंवा त्यांचा मूड हे करायचं. जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला ते अजिबात तुम्ही अफेक्ट होऊ देत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज असे खूप लोक आहेत ज्यांना ते खूप मनाला लावून घेतात किंवा त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि कधी कधी असं सुद्धा होतं की त्या एका कमेंटमुळे बाकीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांचा पण कधी कधी व्ह्यू बदलत राहतो. तर त्या दृष्टीने पण माझ्या मते एवढ्यात तुम्हाला तर म्हणजे कौतुक आहे, तुम्ही ती. मला तरी असं म्हणजे 2 अनुभव मी बघितलेत, कारण माझं आणि याच्यात मी कायम कौतुक आपल्या लोकांचं करते की दोन्ही बाजू, मला दोन्ही अंग बघायला मिळाले. सुरुवात इंग्रजीमध्ये झाली, त्यामुळे जे ट्रोलिंग भारताबाहेरची लोक करतात त्याला कुठलं मोजमापच नसतं. म्हणजे तुमचे एक बाई माणूस म्हणून त्याच्या पलीकडे त्यांचा दृष्टिकोनच नसतो, आणि तुमचं शरीर आणि एक बाई म्हणून जे काही वाभाडे ओढले जातात ते सगळे त्या चॅनलवर झालेलं आहे. आणि तुम्ही असं करू नका म्हणून सपोर्ट करणारी भारतीय लोक होती, परकीय लोकांना. आता जे काही आपल्याकडे चालतं याची मला जाणीव आहे, काय काय आपल्याला बातम्या ऐकायला येतात, पण मला खूप कौतुकाने आणि मी समाधानाने सांगते, जसं मी भारतामध्ये येऊन मराठी चॅनल सुरू केले 2016 ते आता 2025, म्हणजे 9 वर्षाचा हा कालावधी आहे. पण या चॅनलवर या 9 वर्षांच्या कालावधीत एकही स्त्री किंवा एकही पुरुष, मग तो महाराष्ट्रातला असो भारतातला असो, या चॅनलवर आणि आधीच्या इंग्रजी चॅनलवरही एकही भारतीय महिला किंवा पुरुषाने ती सभ्यतेची पातळी किंवा मर्यादा ओलांडून मला एकही कमेंट केलेलं नाही. ही किती कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे आपण हे पॉझिटिव्ह आस्पेक्ट पण बघितलं पाहिजे की जरी समाज माध्यमांवर वेगवेगळं आपण चर्चा ऐकत असलो तरी हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मी आतापर्यंत एक अपवादात्मक सेम म्हणजे माझाही सेम एक्सपिरियन्स आहे. पॉलिटिक्समुळे असल्यामुळे मी कंटिन्युअसली लोकांमध्ये असते. सोशल मीडियावरती माझा प्रत्येक पोस्ट, प्रत्येक माझा डेली अपडेट जात असतो. नेगेटिव्ह कमेंट्स येतात डेफिनेटली, बट ते वर्क ओरिएंटेड असतील, कामांबद्दल काही लोकांची म्हणणं असेल किंवा पार्टीबद्दल काही असेल. बट ऍज अ पर्सन, ऍज अ वुमन, अशी कधी नेगेटिव्ह कमेंट आजपर्यंत मला सुद्धा
अजिबात जाणवलेली नाही आणि लोकांमध्ये फिरत असताना सुद्धा लोकांकडनं त्या दृष्टिकोनाने आपल्याकडे बघितलं जात आहे. आपण जसं निगेटिव्ह ऍस्पेक्ट एवढं हायलाइट करतो तर ह्या पॉझिटिव्ह गोष्टी पण सांगणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मला पण असं वाटतं की आता या बाजू आपल्या पोचणं गरजेचं, म्हणजे स्त्रीवाद किंवा फेमिनिझमच्या नावाखाली आपण कायम आपल्या लोकांचेच बाभाडे काढतो, तर कुठे ना कुठे हे जे चांगल्या बाजू आहे, चांगले अंग आहे, हे पण लोकांना. आणि फेमिनिझम, आय थिंक आता तो फेमिनिझमचा विषय आपण खूपच पुढे नेलेला आहे आणि त्याची गरज आजच्या घडीला मला तरी वाटत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात राहिली आहे जी जुन्या काळामध्ये होती. आता लेडीज भरपूर इंडिपेंडंट झाल्या आहेत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना पुरुषांबरोबरचा दर्जा कुठेतरी त्या कसं तरी का होईना घ्यायला लागलेलं आहे. डेफिनेटली अजून आपण जो म्हणतो इक्वल पे, इक्वल अपॉर्च्युनिटीज, ह्या सगळ्या गोष्टी थोडं यायला थोडा टाइम लागेल. पण त्याचबरोबर एक महिला म्हणून आपलं पण मनामध्ये जसं आपण म्हणलो की गिल्टी फिलिंग असते. एखादी महिला ज्यावेळेस कामाला जाते तर तिला कुठेतरी मुलांना मागे सोडल्याचं, कुटुंब मागे सोडल्याचं एक गिल्ट कंटिन्यू माइंड मध्ये असतं. तर ऍज अ वुमन ज्यावेळेस एक महिला स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढेल की इट्स नॉट यू शुडंट बी गिल्टी अबाउट इट. तुम्ही काहीतरी करताय तर तुम्हाला फॅमिलीला सपोर्ट म्हणूनच तुम्ही करताय किंवा तुम्ही तुमचं करिअरसाठी काहीतरी करताय, ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जर प्रवास करायला लागलो तर आपण पुरुषांकडनं किंवा इतरांकडनं त्या गोष्टीचं एक्सेप्टन्स मागू शकतो. सो आय थिंक फेमिनिझम आता हळूहळू तो विषय कुठेतरी कमी होत चाललेला आहे आणि इक्वलिटीचा जो विषय आहे तो हळूहळू येत चाललाय समाजामध्ये. अगदी. ताई, तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला आमच्यासाठी. तुमचं खूप व्यस्त शेड्यूल असतं, तुमचे कंटिन्यू शूटिंग चालू असतात, पण तुम्ही एवढा वेळ देऊन आमच्याबरोबर बसलात, तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. तुम्ही खरंच खूप एम्पॉवर केलेलं आहे, करत आहात. जसं मी म्हटले, अनेक आज गृहिणी युट्यूबर झालेल्या आहेत तुमच्या माध्यमातून आणि मला खात्री आहे असे पॉडकास्ट ज्यावेळेस बाहेर येतील तर या माध्यमातून निश्चितपणाने अजून त्यांना खूप शिकायला मिळणार आहे. मधुराज रेसिपी म्हणून मधुरा आम्ही नेहमी बघितलेले आहेत युट्यूबवर, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्यांनी कसं सगळं सुरू केलं, हे आज निश्चितपणाने लोकांना बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला. तुमचं कार्य असंच चालू राहू द्या. तुम्हाला फार मोठ्या उंचीवर आम्हाला बघायचं आहे आणि भविष्याच्या काळात तुमच्या नावाने एखादं 5 स्टार हॉटेल कुठेतरी सुरू होऊन त्याच्यात एक मधुराजचं एक आपण म्हणतो की वेल इक्विप्ड किचन, प्रॉपर शेफ असं राहून तुमच्या सगळ्या रेसिपीज तिथे बनतील आणि तिथे आम्हाला येऊन खायची संधी मिळेल, अशीच अपेक्षा मी ईश्वर चरणी आज करते. तुमचे मनापासून खूप खूप आभार ताई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हीही खरं तर तुम्ही जास्त बिझी असता, माझ्यापेक्षा प्रवासात असता, पण तुम्ही ही संधी दिली या मार्फत मला व्यक्त व्हायची. खूप छान मला बोलतं केलं. खूप छान प्रश्नांची रचना होती आणि छान एक स्टेप बाय स्टेप तो फ्लो झाला. मला खूप छान वाटलं. मला असे कोणी प्रश्न विचारले की मोकळं झाल्यासारखं वाटतं, तसं मला आता वाटतंय. सो मनापासून धन्यवाद. थँक्यू ताई. थँक्यू सो मच.